आपला कारेगाव रांजणगाव गट जो आहे या गटामध्ये जर पाहिलं तर तुमचे नातेसंबंध देखील पाचवणकर घराण्याशी राहिलेले आहेत. तर दोन महिला एकमेकांच्या एकाच घरातील दोन महिला ज्या आहेत त्या एकमेकांच्या विरोधामध्ये जिल्हा परिषद निवडणूक लढवतात आहे. तर ह्या एकंदरीत राजकीय परिस्थितीकडे आपण कसं पाहता? लोकांना इच्छा नाही यांना मतदान करायची. आता एक काय होतं, थोडक्यात तुम्हाला एक मराठी म्हण आहे नाही का, हाडळील नाही नावरान खायचाल नाही बायको. तर माझी कळकळून देवाला विनंती आहे महागणपतीला, की इलेक्शन असं 4-6 महिने चाललं पाहिजे, पुढं 100% चाललं पाहिजे. का तर ही माया यांचं 20-25 कोटी रुपये जरी गेले तर जनतेला जाऊ द्या. आता प्लॉटिंगचं एक सध्या घोटाळे समोर येतात आहे. एकच प्लॉट 2 किंवा 3 माणसांना विकला जातोय, त्या संदर्भामध्ये देखील घोटाळे सुरू आहेत. त्याबद्दल काय सांगा? मला आता त्याच्यासाठी एक टीम तयार करायची. हे जे कोण फसवर ना याच्यासाठी त्यांना सोडलं जाणार नाही. कोणी पगार बुडवते, कोण प्लेसमेंटवाली आहेत, बरोबर. यांना देखील भविष्यात मी सोडणार नाही. यांना आता मी यांच्या पाठीमागे हातपाय धुवूनच लागणार आहे. नमस्कार मित्रांनो, आज आपल्या सोबत आहेत पुणे जिल्ह्याचे शिवसेनेचे युवा सेनेचे अध्यक्ष बापूसाहेब शिंदे, नमस्कार. जे की एकनाथजी शिंदे सर जे आहेत त्यांच्या अत्यंत जवळचे कट्टर समर्थक असे मानले जातात, विश्वासू समर्थक आहेत. तर सर आज आपल्या सोबत चर्चा करणार आहेत. सर, सर्वप्रथम आमच्या चॅनलवरती आपलं स्वागत आहे. आणि आपण जे काही सामाजिक क्षेत्रामध्ये, राजकीय क्षेत्रामध्ये जे काही काम करत आहात ते या प्रवासाविषयी आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. आता सर तुम्हाला सांगायचं म्हटलं हं. तर आता मी माझा परिचय सांगतो. पहिल्यांदा मी ज्या वेळेला म्हणजे थोडक्यात 2 वर्षाचा होतो, माझा भाऊ 11 महिन्याचा होता, त्यावेळेला माझे वडील ॲक्सिडेंटमध्ये वारले. आणि सर्व ह्या गोष्टी घडत असताना आमची आई आम्हाला या ठिकाणून मामाच्या गावाला घेऊन गेली. मग त्या ठिकाणी आमची परिस्थिती खूप बिकट होती. त्यावेळेला आई तिथं वाळूचं काम करायची. वाळूची शेती वाळूचं काम करताना तिथं बकरं घेतली आम्ही. मग रात्रीचं वाळू चाळायला जायची पाठपासनं आणि तिथून आल्यानंतर बकरं वळायला जायची. तिच्याबरोबर आम्ही पण तसंच कामं करायला शिकलो. आणि हे सर्व घडत असताना आईनंतर आम्हाला शाळेत पहिलीपासून तर 5वी पर्यंत शिक्षण आम्ही पारोडीला केलं. नंतर रांजणगावला आलो. इथं आल्यानंतर MIDC मध्ये नुकतीच MIDC आली होती. आणि त्या ठिकाणी रोडचं काम वगैरे चालू होतं. त्यावेळेला मग आम्ही आई आणि मी जायचो. दगड टाकायला जायचो रोडचे नाही का, खडी वगैरे असते रोड बनवण्यासाठी. तर आम्हाला ₹15 रोज द्यायचा. मला 15 आणि आईला 15. तर मग ट्रॅक्टर पांगवायचे. एक ट्रॅक्टर ₹15 ला पांगवायचो. तर आम्ही दिवसातून 3 ट्रॅक्टर पांगवायचो. ₹45 मिळायचे आम्हाला. नंतर आम्ही या ठिकाणी आलो तर आम्हाला सर इतकी परिस्थिती खराब होती आमची, की जर आम्हाला जर बाजारातून जर कुठलं फळ आणायचं म्हणलं ना खायला, तर जी केळी खराब झालेली आहे, अर्धी केळी, ती आई आम्हाला घेऊन यायची. जे आंबा खराब आहे, तो आंबा आम्हाला आणायचा. मग नंतर अर्धी केळी कट करायची, खराब केळी फेकून द्यायची. आंबा कट करायचा, अर्धा आंबा फेकून द्यायचा. त्यावेळेला आम्ही तसं खायचो. त्यावेळेला कपडे तर काही विषय नाही, कुणी जी कपडे देईन ते घालायचो. इथं रांजणगावला आल्यानंतर आईने काय करायचे, एक हांडा म्हणजे हांड्यावर हांडा आणायचे. 2 हांडे, कमरो एक हांडा. ₹1 एक हांडा घालायचो. मी देखील तिच्या पाठीमागे एक हांडा घेऊन जायचो. म्हणजे आम्हाला असे ₹4 मिळायचे. नंतर आम्ही शेती पण करायला लागलो. तर शेती करताना भाजीपाला रोज नाही का, म्हणजे आपल्या महिन्याला आपण पाहायचो, की मेथी 1 महिन्यात येते, कोथिंबीर 6व्या महिन्यात येते. मग आम्ही इथून चंदननगरला न्यायला लागलो. नंतर आम्ही फटाके स्टॉल चालू केला. आम्ही बेलपान विकलं. म्हणजे गणपतीच्या मंदिरापुढं. म्हणजे आम्ही राख्याचे स्टॉल लावायचो. हे असं सर्व काम करताना हे भाऊ देखील खूप कष्टाळू आहे माझा. त्याने देखील खूप काम केलं या म्हणजे संघर्ष. म्हणजे आम्ही इथं जरी आलो ना, तर तिकडं देखील बकरं वाळली, इथं देखील म्हशी वाळल्या. म्हणजे अशी काही परिस्थिती काही चांगली नव्हती. जेमतेम आता 10वी पास शिक्षण आहे. भाऊ 12वी पर्यंत शिकला. नंतर आम्ही किराणा दुकान चालू केलं. त्याच्या माध्यमातून ट्रान्सपोर्ट लाईन केली चालू, लेबर हे सगळ्याच गोष्टी त्याच्यात आल्या कालांतराने. आणि नंतर असं वाटलं, की प्रत्येक आईला काय आहे, आता आमचे वडील वारल्यामुळं आम्हाला प्रत्येक माणसात दुःख दिसतं. प्रत्येक माणसात दुःख सांगायची गरज नाहीये. तर त्याच्यामुळं प्रत्येक एक आईने सांगितलेलं आम्हाला, की बाबा रे, कोणाला जरी काय अडचण आली, तर पहिलं तुम्ही धावून जायचं. आता वडील माझ्या ॲक्सिडेंटमध्ये गेले. तेव्हापासून रोडला कुठला जरी पेशंट पडलेला दिसला ना, मी असेल किंवा माझा भाऊ असेल, पहिल्यांदा त्याला उचलून आम्ही हॉस्पिटलला घेऊन जातो.
मग आता त्या माध्यमातून शिंदे साहेबांनी देखील आता आपण पाहिलंय मुख्यमंत्री सहायता निधी. हं. मी प्रत्येक दिवसाला म्हणलं तरी दिसाड म्हणलं तरी हं. 50,000 रुपये, लाख रुपये, 2 लाख रुपये असे पैसे मिळूनच देतो. म्हणजे खूप त्याच्यावरती काम केलंय मी. हं. आता आपण हे पण पाहिलंय. आपण रेशनिंग कार्डचा कॅम्प घेतला होता. 1140 रेशनिंग कार्ड मी 4 महिन्यात काढून दिले साहेब. विकास सोसायटीवरती मी बिनविरोध संचालक झालो. हं. बिनविरोध चेअरमन पण झालो. त्यावेळेला आमची विकास सोसायटी 1921 साली ग्रामपंचायतच्या आधी स्थापन झालेली. हं. तेव्हापासून तर आत्तापर्यंतचा जो कार्यकाळ गेला, एकही रुपया कधी एफडी केला नाही. पण मी माझ्या कार्यकाळात 74 लाख रुपये शेतकऱ्यांचे कर्ज भरलं, हां. जुनी नवी करण्यासाठी. तर 100% वसुली झाली हं. आणि सोसायटी देखील प्रॉफिटमध्ये आली आणि त्या सोसायटीची आज आमच्या सोसायटीचा अभिमानाने सांगतो की 56 लाख रुपये एफडी गेला. हा इतिहास घडला आजपर्यंतच्या इतिहासामध्ये. म्हणजे कामं करण्याची पद्धत सांगायची म्हटलं तर अशी पद्धत आहे. त्यामधूनच सगळ्या या गोष्टी होत असताना आता मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ज्यावेळेला शिंदे साहेबांनी आणली, तर त्यावेळेला साईट बंद असायची दिवस. मग मी काय करायचो, रात्रीची माणसं 4-5 लावली. त्या जेवढ्या महिला येतील ना या ठिकाणी फॉर्म भरण्यासाठी, तर त्यांचे नंबर घेऊन ठेवायचो आम्ही. आम्ही त्यांना सांगायचो की तुम्हाला फोन येईन रात्रीचा. लिंक चालू झाली की तुम्हाला बोलवतो. मग रात्रीच आम्ही ऑफिस चालवलं इथं. 1700 ते 1800 फॉर्म आम्ही रात्रीचे भरले इथं. म्हणजे आणि विशेष म्हणजे अजून पण दुसरी गोष्ट सांगायचं म्हटलं, तर या ठिकाणी म्हणजे तुम्ही तहसीलचं काम असू द्या, हं. आम्ही काम करतो. शाळेचं काम असू द्या, ॲडमिशनची अडचण असू द्या, हॉस्पिटलचं काम असू द्या. म्हणजे सदैव माझं ऑफिस उघडं आहे. बरोबर. आणि ग्रामपंचायतमध्ये देखील जेवढी लोकं जात नाही ना कामासाठी, हं. तेवढी लोकं माझ्या ऑफिसला येतात. माझ्यामध्ये 8 वर्ष झालं आपण अध्यक्षपद सांभाळता इथलं पुणे जिल्ह्यातलं. तर त्या प्रवासाविषयी काय सांगाल? शिवसेना हाच पक्ष आपल्याला योग्य का वाटला? नाही 8 वर्ष म्हटलं तर सर मी 8 वर्ष जिल्हा प्रमुख म्हणून काम करतोय. हं. तसं मी 2012 पासून काम करतोय शिवसेनेत. मी कायमस्वरूपी ना बाळासाहेबांची भाषणं पाहायचो मी, ऐकायचो. हे त्यांच्यावरती मी प्रभावित होऊन शिवसेनेचे विचार मला आवडले. तेव्हापासून 2012 पासून मी काम करायला लागलो. त्यावेळेला आढळराव पाटील पहिले खासदारकीसाठी उभे राहिले होते. हं. त्यांचा आणि माझा परिचय. मी गेलो त्यांच्या पद्धतीने तिथंच बसलो त्यांच्याबरोबर आणि त्यांचा प्रचार पण केला. आणि विशेष म्हणजे 3.5 लाख मतांनी आढळराव पाटील निवडून आले होते त्यावेळेला. बरं. आणि त्यावेळेला आमचे सर्व मित्र परिवाराचे सर्वजण एकत्र बसून आम्ही त्यावेळेला पहिली तारीख त्यांची घेतली होती विजयी झाल्या आणि हेलिकॉप्टरने त्यांच्यावर गणपतीवरती पुष्पवृष्टी आणि त्यांच्यावर पण पुष्पवृष्टी केली होती आम्ही. वाह! आणि तेव्हापासून हा प्रवास चालू झाला. तर आजपर्यंत कंटिन्यू सुखादुःखात प्रत्येकाच्या आम्ही जातो, प्रत्येकाचं काम करतो आणि आवर्जून तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे हं. जेवढी ग्रामपंचायत रांजणगावमध्ये काम नसेल ना होत, हं. तेवढं तुम्ही जर पाहिलं ना, तर आता देखील तुम्ही आले, तर बाहेर लोकं बसलेली आहेत. आहे. हां, मग एवढं काम माझ्याकडं म्हणजे लोकांना असं वाटतं, की एक गरिबाचा मुलगा आहे, साधा आहे. हं. सहज येऊन मला कॉन्टॅक्ट करतात. म्हणजे ते रात्री अपरात्री कधी पण कॉल करून मला कामं सांगू शकतात. त्यांना एक असं वाटतं, की आपला भाऊ आहे, मुलगा आहे. त्या पद्धतीने मी काम करत चाललोय. क्या बात आहे! आणि आता आपण कालचं प्रकरण जर पाहिलं, तर रांजणगाव एम-आय-डी-सीमध्ये जवळजवळ बऱ्याचशा कामगारांना आहे, जे फसवणुकीचं प्रकरण समोर आलं. तुम्ही देखील त्याला वाचा फोडली. तर नेमकं प्रकरण काय होतं आणि त्या संदर्भात काय सांगाल? तर सर मी तुम्हाला एक सांगतो. ज्या ठिकाणी अन्याय होतो, त्या ठिकाणी न्याय मिळेल असं नाहीये. लवकर न्याय मिळेल असं काही नाही. पण शिवसेना स्टाईलनी न्याय मिळवणं हा माझं कामच आहे. आता कालचा देखील प्रकार पाहिला. हं. 17 मुली आणि 43 मुलं होती. बरोबर. मला ज्यावेळेला फोन आला बीडच्या मुलाचा, हं. की या ठिकाणी 3 दिवस झाले मुलं डांबून ठेवलेत. हं. तर ज्यावेळेला मला असा कॉल आल्यानंतर मी जिममध्ये होतो. हं. आणि मी म्हणलं असे प्रकार होऊ शकतात का? म्हणून मी सगळं मित्र जेवढे जिमचे मित्र होते 10-15 हं. ते सर्वजण घेऊन आलो या ठिकाणी. हं. पाहिलं ना की परिस्थिती काय आहे. बरोबर. तर खरंच म्हणजे ओपनला मुली आणि मुलं आणून त्यांनी ठेवली होती.
म्हणजे किती परिस्थिती बिकट असेल की हं. तिथं रूम नाही किंवा काही नाही. आणि ह्या जर उद्या काही घटना घडल्या असत्या, हं. तर त्याला जबाबदार कोण? बरोबर. दुसरी गोष्ट मी ज्यावेळेला पाहिलं, आता ही दोन जी इसम होते, आता ह्यांना देखील म्हणजे ज्यावेळेला मी विचारलं, तर त्यांना सांगताच येईना. हं. त्यांनी फक्त मी मुलांना विचारलं, मुलींना विचारलं, मुलांना विचारलं, "नक्की अरे तुम्ही आले कसे?" हं. ते म्हणले, "ह्यांनी ॲड टाकली होती Instaला, की नाही का 25,000 पगार, राहण्या-खाण्याची सोय, हं. तुम्हाला ड्रेस दिला जाईल, हं. मिलिटरीसारखा ड्रेस." मग ते दाखवलं त्यांनी भरपूर जाहिरात केलेली त्याच्यावर. मी पाहिलं ते सर्व. आणि त्यांनी सांगितले दुबईहून कंपनी रांजणगावला आलेली आहे. दुबईवरून. आणि या ठिकाणी तुम्हाला कामाला लावतो म्हणून. तर अक्षरशः लोकं अंघोळ केलेले नव्हते 2-2 दिवस. काय करायचं त्या लेडीजनी किंवा म्हणजे काय अपेक्षेने आले असतील. बरोबर. प्रत्येकाकडून ₹10,000 यांनी घेतले होते. काही लोकं सोडून गेली. हं. मग ज्यावेळेला मी याला विचारलं, की "बा दुबईवरून कुठली कंपनी रांजणगावमध्ये आली ती आम्हाला माहिती नाहीये आणि त्या कंपनीत तू कामाला लावणार आहे." तर त्याला कुठल्या कंपनीचं नाव सांगता आलं नाही. काहीच नाही सांगायला. मग आम्ही आमच्या पद्धतीने त्याला प्रसाद दिला. शिवसेनेच्या स्टाईलप्रमाणे. आता ते काही गोष्टी आम्हाला नाही सांगता येत. पण नंतर पोलीस स्टेशनला फोन करून पी-आय साहेबांना सांगितले, की असा-असा प्रकार झाला. साहेबांनी देखील सांगितलं, असलं कुठलंही प्रकार आम्ही खपवून घेतला जाणार नाही. त्यांनी देखील कारवाई केली आणि ह्या ठिकाणी हं. प्रत्येक वेळेला मी तर आता ऑफिसला बसलो ना, हं. तर तुम्हाला सांगतो, कुणी पगार बुडवतंय, कोण प्लेसमेंटवाली आहेत, बरोबर. यांना देखील भविष्यात मी सोडणार नाही. यांना आता मी ह्यांच्या पाठीमागे हातपाय धुवूनच लागणार आहे. गरिबाला फसवलं ना, हं. त्यांना सोडणार नाही. लोकांनी आज मला एक गर्व म्हणजे तुम्हाला सांगतो बघा, शिवसेनेचं पद मिळेल मी समजा माझी मिसेस पण ग्रामपंचायत सदस्य आहे, मी चेअरमन आहे. पण मला गोरगरिबांचा कैवारी म्हणून जी लोकांनी मला पदवी दिली ना, ती पदवी मला पैसे देऊन नाही काहीच काम करून मिळणार नाही. त्याच्यामुळं मी गरिबांच्या मागे ठामपणे उभा राहणार आणि त्या पदवीप्रमाणेच कामं करणार. कुणीही गरिबाला फसवलं तर त्याला सोडणार नाही म्हणजे नाही सोडणार. आता आपण जर पाहिलं तर रांजणगाव एमआयडीसी भागामध्ये किंवा आसपासच्या परिसरामध्ये प्लॉटिंगचं एक सध्या घोटाळे समोर येतात आहे. एकच प्लॉट 2 किंवा 3 माणसांना विकला जातोय. त्या संदर्भामध्ये देखील घोटाळे सुरू आहेत. त्याबद्दल काय सांगाल? आता असे प्रकार भरपूर आहेत सर. एक प्लॉट 2 जणांना, 3 जणांना विकले जातात. हं. आणि ह्याच्यावरती आवाज पण उठवायला कोण नाहीये. हं. हं. आता हा महसूलचा विषय येतो. बरोबर. आता पोलीस स्टेशनला जरी गेलं तर पोलिस काय करतात? त्यांना महसूलमध्ये फार इंटरफेअर करता येत नाही. हं. तरी देखील लोक जातात, बोलतात, कंप्लेंट करतात, पण त्याच्यातून मार्ग निघत असं मला वाटत नाही. त्याच्यामुळं भविष्यात देखील आज मी पाहतोय, एक-एक जर माणूस आला इथं, तर त्यांची मुलं, त्यांची शाळेचा आहे, हॉस्पिटल आहे, सगळे खर्च आहेत त्यांना. बरोबर. हे सगळे खर्च पाहून त्यांना ते प्लॉट घ्यायला लागतो. हं. मग त्यांना पूर्ण आयुष्य जाते ते प्लॉट घेण्यासाठी हं. आणि त्याच्यात ही फसवणूक होती. म्हणून जर तुम्ही त्यांच्या डोळ्यात जर कधी दुःख पाहिलं ना, हं. तर तुम्हाला कळेल की ते आता मी असे भरपूर लोक इथे येतात, की त्यांना असं वाटतं फसवलं ना सर, हं. तर आत्महत्या करण्यापर्यंत सर्वांची तयारी आहे. खरं आहे. पाठीमागं तर एक जण औषध घेऊन आला होता. तर आम्ही त्याला चौकात जाऊन थांबवलं. मला त्या एक जणांनी सांगितलं असा-असा विषय झाला. काळजी करू नका म्हणलं, आपण ते पैसे काढून देऊ. आणि 100% प्रयत्न केले, पैसे पण मिळाले. म्हणजे अशी एक घटना नाही, भरपूर घटना माझ्याकडे येतात. पण मला आता त्याच्यासाठी एक टीम तयार करायची. हे जे कोण फसवल ना, हं. याच्यासाठी त्यांना सोडलं जाणार नाही. आपण आपल्या पद्धतीने त्यांची हेलवाट लावायची आता इथून पुढं, असं मी ठरवलं. बरं. आता सध्याची जर राजकीय परिस्थिती पाहिली, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका जवळ येतात आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये आपला कारेगाव रांजणगाव गट जो आहे, या गटामध्ये जर पाहिलं तर तुमचे नातेसंबंध देखील पाचवणकर घराण्याशी राहिलेले आहेत. बरं. तर 2 महिला एकमेकांच्या एकाच घरातील 2 महिला ज्या आहेत त्या एकमेकांच्या विरोधामध्ये जिल्हा परिषद निवडणूक लढवतात आहे. तर ह्या एकंदरीत राजकीय परिस्थितीकडे आपण कसं पाहता? आता सर सांगायचं म्हटलं, तर आता ह्या जावा-जावा आहेत. बरोबर आहे. बरोबर. आता दुसरी गोष्ट जर पाहिली, ह्यांचं जर श्रीमंती पाहिली आणि यांचं जे साम्राज्य जर पाहिलं, हं. तर कमीत कमी 20 ते 25 कोटी एका एकाला खर्च आहे. 100% खर्च आहे. हं. आणि ह्यांचा जो पैशाचा हे जो परिस्थिती पाहतोय ना आपण, हं. कोण उज्जैन यात्रा ट्रेननी करतोय, कोण बसनी करतोय, हं. कोणाला अलिबागला पाठवतात, कुणी गोव्याला पाठवतोय. म्हणजे
ह्यांच्याकडे एवढे पैसे झालेत ना, मग हे पैसे आलेत कुठून, हा मोठा प्रश्न आहे आपल्यासाठी. दुसरी गोष्ट, यांचे पैसे पाहून कोणी म्हणजे समाजकार्य करण्याची खूप लोकांची इच्छा आहे. पण तुम्ही सांगा, आता ह्या 2 महिला आहेत. आता तुम्ही जर यांच्या चेहऱ्याकडे पाहिलं ना, आता ह्यांचं पहिली गोष्ट, ह्यांच्या हातांनी किंवा ह्यांच्या नवऱ्यांच्या हातांनी बघा तुम्ही, एवढे असे गंडे बांधल्यात देवाच्या नावाने. मग तुम्ही पहा, आता कधी जरी प्रचाराला आले ना त्यांना पाहिजे, आणि आता ह्यांचे चेहरे बघायचे तुम्ही. येशीतल्या आज ह्या महिला आज दगड तोडावत्या, ढेकळात उन्हात अनात फिरतायत प्रचारात. त्यांना माहिती एवढंच महिना फिरायचे, नंतर तुम्हाला या सर्व येशीत दिसत्या. कोणालाही विकासाचं काही देणं घेणं नाही. आज पण तुम्ही सांगा, हे विकासावर बोलतात का? हे आज एखाद्याचं ऍडमिशन आहे, त्या ऍडमिशनवर बोलतात का? हे हॉस्पिटलवर बोलतात का? हे नाही ना बोलत. तुम्ही बघा ना, सर्वसाधारण लोकांची कामं काय आहे? शेतकऱ्या बोलतायत काय? हे फक्त चाललंय काय माहिती का? फक्त एका मिरीवरती बोलायचं आणि स्वतःची पोळी वाजून घ्यायची. आज आपण राजकारण पाहतोय, पवार साहेब असेल किंवा अजितदादा असतील, 2च वर्ष झाले फक्त, बरोबर. 2च वर्ष आले ना एकत्र इलेक्शनला. समजा राज ठाकरे असतील किंवा उद्धव साहेब असतील, ह्यांचा देखील संघर्ष पाहिलाय आपण. हे एकत्र आज इलेक्शन लढताय महानगरपालिकेत. भविष्यात हे काय होणार आहे सर्व जनतेला माहिती आहे. पण हे फक्त आता हे जनतेला फसवतायत. ह्यांच्या पैशापुढं लोक घाबरतायत. पण मला एक सांगायचे की इलेक्शन अजून पण आहे ना, तुम्हाला सांगतो, इलेक्शन लागलेलं नाही. इलेक्शन जरी लागलं तर माझी कळकळून देवाला विनंती आहे महागणपतीला, की इलेक्शन असं 4-6 महिने चाललं पाहिजे पुढं, 100% चाललं पाहिजे. का तर ही माया, यांचे 20-25 कोटी रुपये जरी गेले तर जनतेला जाऊ द्या. आता लोकांना काही जरी आज काटा जरी टोचला नाही, फोन करून सांगतात की काय अडचण तुम्हाला, हे स्वतः जाऊन कामं करून यांचे अडीअडचण दूर करण्याचा प्रयत्न करतात. मग मला काय सांगायचे, भविष्यात अजून 4-6 महिने लोकांची गरिबांची कामं होऊ द्या, एवढीच इच्छा आहे माझी. तरी पण काय वाटतं की आता स्वातीताई पाचुनकर एका बाजूला उभ्या आहेत, दुसऱ्या बाजूला ज्योती बहिणी उभ्या आहेत, तर कोणाचं पारड नेमकं जड वाटतं, काय सांगाल? तुम्हाला एक सांगू का, इलेक्शन 100% चालू आहे, पारड तुम्ही विचारता, याच्यात शंका नाही कुठली. अजून इलेक्शन खूप दूर आहे. भविष्यात देखील याच्यात तिसरा येऊ शकतो, याच्यात कुठली शंका नाही. गरीबाचा एखादा मुलगा उभा राहिला, काय फरक पडतोय? काही यांच्या फक्त पैशा बघूनच या गोष्टी होणार आहेत का सर्व? त्याच्यामुळे मला असं वाटतं की गरिबांनी देखील याच्यात स्वतःचं नशीब आजमावलं पाहिजे. आणि 100% जनता पैशाच्या पाठीमागे जाणार नाही. जो काम करीन त्याच्या पाठीमागे मला जनते विश्वास 100% जाणार. आता एवढा खर्च चाललाय ना, बरं मला तुम्ही जनतेत जा की यांचे आता काय असेल 2-2, 4-4 करोड रुपये खर्च झाले असतील. यांनी देवयात्रेला नेले, देवयात्रेला. पण देवयात्रा घडून देखील कोणालाही त्यांच्याबद्दल 1% सहानुभूती नाहीये. लोकांना इच्छा नाही यांना मतदान करायची. आता एक काय होतं, थोडक्यात तुम्हाला एक मराठी म्हण आहे नाही का, हाडळेल नाही नवरान खायचाल नाही बायको. मग आता एकेका हाडळ आहे, एकेका खैस आहे. मग आता लोकांनी ठरवलेलं आहे की यांना एक पर्याय असणं गरजेचं आहे. म्हणून मी सांगतो, एवढे पैसे यांनी आणले कुठून, याचं देखील मी आहे ना गणपती बाप्पाला हात जोडून आहे ना माझे साकडे की अख्ख्या महाराष्ट्रात आणि देशात ईडी येते. मग गणपती बाप्पाला एक हात जोडून विनंती घ्या, रांजणगावला एकदा आपल्याला बोलून घ्या ना. या निमित्ताने माझी एवढीच इच्छा आहे गणपती बाप्पाला की ईडी रांजणगावला आली पाहिजे. ठीक आहे, चला, हरकत नाहीये. बाप्पू साहेबांनी आपलं मत जे आहे ते व्यक्त केलेलंच आहे. एकंदरीत राजकीय परिस्थितीबद्दलही त्यांनी सांगितलेलं आहे. पण बाप्पू साहेब, मुद्दा परत तोच येतोय की आता जे काही फसवणुकीचं प्रमाण आपण पाहतोय की बऱ्याच प्रमाणामध्ये वाढतंय आपल्या रांजणगाव एमआयडीसी परिसरामध्ये असेल, तर त्या संदर्भामध्ये लोकांना काय आवाहन कराल? जी फसवणूक होते ना, तर लोकांनी त्यांचा सल्ला चांगला घेतला पाहिजे, वकिलाला विचारलं पाहिजे. 4 लोकात म्हणजे आता त्यांचे जे म्हणजे कोणाचं ओपिनियन घेतलं पाहिजे. एखादं समजा मी काय म्हणतो कामाला लागायचे, हा फ्रॉड आहे का माणूस, किंवा त्यांच्या परिचयाची लोक पाहिजे, अशा लोकांकडे कामाला गेलं पाहिजे. जरी आता एखादा जागा घ्यायची किंवा एखादा गुंठा घ्यायचा आहे, त्याची हिस्ट्री काढली पाहिजे, खरोखर हा चांगला माणूस आहे का. मग त्यासाठी चांगली माणसं मध्यस्थी घातली पाहिजे. नाही तर आता काय झालं, एजंटचा एवढा सोसळा झालाय ना, त्याला 10-20 हजार मिळालं, ते कोणाला पण आणून तुमच्या शिकार करायला तयार आहे तो.
मग त्याच्यामुळे ना भविष्यात देखील सर्वांना एकच विनंती आहे, की कुठलंही म्हणजे कामाला लागू असू द्या किंवा तुम्हाला एखादा गुंठा जरी विकत घ्यायचा असू द्या, हं. तर तुमच्या परिचयाची आणि विश्वासू माणसं असणं अशाच माणसाकडे जाऊन भविष्यात देखील त्यांनी कामं केली पाहिजे. या निमित्ताने मी एवढं सांगू शकतो तुम्हाला. तर आज आपल्यासोबत बापूसाहेब शिंदे होते आणि यांनी खूप छान असं विवेचन केलेलं आहे. म्हणजे एकंदरीत राजकीय परिस्थितीविषयी त्यांचं विवेचन असेल किंवा ज्या काही MIDC एरियामध्ये जो काही प्रकार घडतात आहे त्या संदर्भात असेल. काल देखील एक व्हिडिओ व्हायरल झाला होता सरांचा आणि सरांनी त्या लोकांची सुटका देखील त्या ठिकाणाहून केली. त्या संदर्भामध्ये सोशल मीडियावर देखील अनेक पोस्ट व्हायरल झालेल्या आहेत. तर तुम्हाला या संदर्भात एकंदरीत काय वाटते मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आपल्या एका नवीन विषयासह नवीन व्हिडिओ सह आपण पुन्हा एकदा आपल्या चॅनलवरती येणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.